रक्तस्राव होणाऱ्या रुग्णावर 5.5 तास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार नाहीत। गर्भवती ईश्वरी भिसेच्या मृत्यूला रुग्णालयच दोषी। राज्य सरकारच्या समितीच्या अहवालातून आरोप। डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत आमच्या रुग्णालयामध्ये नाही, मात्र त्या दिवशी डॉक्टरांच्या मनामध्ये काय आलं आणि त्यांनी 10 लाख डिपॉझिट नमूद केलं। मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकरांचं उत्तर। राज ठाकरेंच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। राज ठाकरेंच्या भडकाऊ भाषणामुळे हिंदी भाषिकांवर हल्ला होतोय। उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्लांची याचिका। निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांची वाढ। राज्यामध्ये सिलेंडर 853 रुपयांना मिळणार, तर उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरची किंमतही 500च्या ऐवजी 550 असणार। पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये 2 रुपयांची वाढ। मात्र देशभरात पेट्रोल डिझेल महागणार नाही। हा खर्च पेट्रोलियम कंपन्या उचलणार। निर्णयाच्या अर्ध्या तासानंतर सरकारचं स्पष्टीकरण। शेवटी मोदींनी टेरिफला चोख प्रत्युत्तर दिलं। अमेरिकेनं भारतावर लावलेल्या 26% टेरिफवरून राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला। पेट्रोल डिझेलवरील कर आणि गॅस सिलेंडरच्या दरवाढीवरून डिवचलं। ग्राहकांना दिलासा। देशभरात सोन्या चांदीचे भाव किंचित कोसळले। 24 कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा 88,230, 22 कॅरेट 80,878 प्रतितोळा, तर 1 किलो चांदीची किंमत 88,870 रुपयांवर। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे 19 जूनला प्रस्थान। आळंदीच्या आजोळघर गांधीवाड्यातून प्रस्थान करणार। 5 जुलैला पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार। 6 जुलैला आषाढी वारीचा सोहळा। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारामध्ये हाहाकार। गुंतवणूकदारांचे 19 लाख कोटी बुडाले। मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉकमध्येही 10% घसरण।